चुपके सारी दुनिया ए दारुड्या पुढे बघ की. तू पुढे पैकी तुम्ही जाऊ मावशी जाने मन पडला फुकणीचा. कुणी पाडलं ना मला तुझ्यात तर चला आजोबा आपण बॉल न खेळूया. बाळा माझं वय राहिलं नाही बॉलनं खेळायचं. माझं कुब्यातलं बॉल निष्ठ आली ती. जा तू खेळ जा नाही तुझ्या बॉलवर लात घालीन. बरोबर म्हातारे या. चुकायच्या. ओ काका बॉल टाका ओ माझा. टाकतो मला दोन मिनिट लागतो बा दारुड्या तुझ्या तर आता चुकायच्या. वाचलो जायला नाहीतर म्हाताऱ्यानं मारलं असतं मला. काय मी सॉरी मामा सॉरी मामा सॉरी चुकलं ओके. अजून कसं आलं नाही ती घरी. फोन लावून बघते. कोणाचं फोन आला बायकोला फोन. आपण डायल केलेला नंबर सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. संपर्क क्षेत्रात आल्यावर त्या नंबरचं कातडं काढण्यात येणार आहे. कृपया असं काय करू नये अन्यथा तो नंबर दुसऱ्या गावाला फॉरवर्ड केला जाऊ शकतो. कुठल्या गावाला जाईल तिथं येऊन पोकळ बांबूचे फटके दिले जाऊ शकतात. त्यामुळे 10 मिनिटाच्या आत संपर्क क्षेत्रात यावे. धन्यवाद. आपण चुकीचा नंबर डायल केला आहे. कृपया नंबर तपासून बघा. दारुड्या तू नुसतं घरला ये नाही तुला चपलीला मारला तर नाव बदलून ठेवीन. कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा. तो नंबर सध्या बंद पडला आहे. सुखेळीच्या माझा मोबाईल तर तुझी माकडा 1000 रुपये असलो म्हणून काय झालं मी शुद्धीवर आहे अजून माकडा. माझ्या नादाला लागू नको. सायकल कुठे गेली माझी. पॅड कुठे गेले फुकणीच्या सायकल पॅड माझी. इला त्याच्या सायकल चुरली माझी पॅन्ट पण चुरली. पॅन्टतलं पैसे पण गेले त्याच्या त्याच्या. जाऊ दे. लाल लाल कलरची चड्डीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल. ए बायको जेवण वाढत. ए दारुड्या माकडा कुणाच्या पण घरात कसं शिरतय. कुणीकडे आलं. सॉरी मावशी. कुत्र्या तुला मावशी दिसते वय मी. सॉरी आजी सॉरी. तुझ्या तर आता बायको बायको कमी बघत काय उभं राहिलं. जा जेवावर जा मला. अरे बेवड्या तुझी बायको ना मी जरा कमी प्यायची की माझी घर घावतय. सॉरी वहिनी चुकून आलो. आईला लई लोट झालाय मला. कुठला आलाय काय माहित बेवड्या बोड्याचा. ए हार वाटत काय बसलं हार हार मग इथनं वाटाय वाटत. इथनं गेलं म्हटलं इथनच वाटा. ए बाई गो जेवावर मला. सॉरी वहिनी चुकून आलो इथे. अरे कुत्र्या तुझाच घर आहे ही. बायको जेवावर मला. ती ना बघ तुमची पॅन्ट कुठं आहे. अगं ती पॅन्ट माझी चोराने चोरून नेली आणि सायकल पण चोरून नेली. कुत्र्या तुला घातला तुला दारू नको म्हणतात.
हे काय आवाज हा आईला दारू उतारली पाक हात थरथरायला लागली ती उतारा दिला पाहिजे ना उघड होईल. अय वय भावा, अरे आमच्या घराचं बांधकाम सुरू आहे. बांधकामाची खडी एका जागेवर दुसऱ्या जागेवर टाकायची आहे. अरे गडी चाललेला आहे त्यात. चल की आपण दोघं टाकूया. ए मी काय तुझ्या बापाच नोकर आहे बी. मला महत्वाचं काम आहे तिकडे निघालोय मी. अय भावा ही बघ. अरे ये लवकर भावा, आवर 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 आवर, सुट्टी देऊ नका आज. चल भावाला का अर्ध्या तासात ढीग सपिलास खडीचा मानलं तुला. बाबा इथनं पुढं काय पण काम असू दे मला बोलवत जा, फक्त खांबा असला तर. बर बर ओके ये. इसले बाबा आज काय जुने म्हणा. होय भावा आई जुळणी ये बसूया. ए फुकणीची त्याला कशाला बोलतीस, त्याची माझी भांडणं झाली ती. अरे भावा भांडण जाऊ नका, भांडणं मिटवून घ्या. ए ये रे. ए बुरट्या ते इथं आलं तर त्याला लय मारणार मी. ए गप्प होत असलं काय करू नका. भर मला पण एक बॅग. ए सुकायच्या कशाला आलास इथं तू. तो माझा बी तुड भांडू नका नाही तर दोघांचे बी देणार नाही दारू. जातो मी. तुला परत आवतो फुकणीच्या. परत ये घ्या भावा. ए अमरे भावा, अरे तू भाव आहेस माझा भाऊ, सक्का भाव आहेस तू. तुला कोण काय म्हणलं सांग, पेटवून देतो सगळं. ह्यो बुकणीचा काय म्हणला काय तुला. ए नाही बाबा, तू बोय बाबा माझी जान आहेस. होय बाबा, बाबा माझं काय चुकलं असलं तर घे ही चप्पल आणि हा नाही डोसक्यात. नाही बाबा, माझं चुकलं. देव माणूस आहे बाबा, तू देव माणूस. आईला मगाशी तर एकमेकांनी मारत होता आणि दारू पोटात गेले की लगेच पलटे मारले जाऊ रे माकर तोंड्यानो. ए अमरे भावा, यो बुकुणीचा आपल्या भावामुळे भांडण लावतो बघ. अरे सुकाळी जणू माझी दारू पिऊन माझ्या ओढता ओढी मारता का. नालायकांनो मी माझी दारू घेऊन जातो. सॉरी 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 भावा, परत असं काय करत नाही. पण माझ्या सख्या भावाला काय म्हणायचं नाही तू. बर बर ओके आले मी भावा. ओके अय भावानू, रोज तुम्हाला मी दारू पाचतोय, आज मला पण एक पॅक भरा. ठीक आहे भावा, बस बस तुम्ही बसतो तुझ्यासाठी पॅक. ओके ओके गच्च भरलाय फुल तुझ्यासाठी. पे बाबा, हे बघ बाबा, तुला कोण काय म्हणलं का नाही मला सांग. तुझी कुणी पण छेड काढू दे, मला सांग. तुम्ही भाव आहे तुझा. बर बर बाबा बघ, माझी जान आहे तू. तुला कोण काय म्हणलं पिटवून टाकेल सगळं. अरे उंडकीच्या सगळी दारू सांडलीस माझी. अरे सॉरी सॉरी बाबा. ए अमरे बाबा, दुसरा पॅक भर करा, दुसरा पॅक भर. बाबा सपली दारू. ए बाबा मला पाहिजे दारू. ए बाबा तू नाराज होऊ नको. ए बघ, हे जे पैसे तुला लवकर ये बाबा. यायला बघतीस, लवकर ये बाबा. आलो आलो लगेच. अरे बघ बाबा, येताना का नाही चकलीची डाळ, मुगाचं बदाम आणि डॉगी मंचुरियन पावशिरा आणि चकण्याला, त्याशिवाय जुळत नाही मला. ठीक आहे, लवकर ये. अमरे बाबा, आईला मला लय चढल्या बघ. मला विसल्यामध्ये माझी बायको दिसायला लागल्या. मला बी चढलेला का, मला बी तुझीच बायको दिसायला लागल्या. आईला मग बाबा आपल्या दोघांनी पण लय चढले दारू. काय अजून पाहिजे काय दारू. ए बाबा, अरे आवाज पण माझ्या बायको किती देतो विसल्याचा. अरे बोकडा, तुझी बायकोच आहे मी.
माझा. काय झालंय कुणास ठाऊक. ओ शेट, आय एम सॉरी. 10 मिनिटं जर मला लवकर बोलवलं असतं तर मी यांना वाचवू शकलो असतो. अरे भुसनाळ्या, सासरा झोपलाय तो माझा, जिवंत आहे. काय झालं सुनबाई? काय नाही झोपा तुम्ही. ए माकडा, काय कॉप्या करून डॉक्टर झालायस काय? जिवंत माणसं मारतोयस. नाही कॉप्या करून पास नाही झालेलो. कोरोनातली बेच आहे माझी. नाडी तपासायच्या तासाला मी संडासला गेलतो, त्यामुळे मला नाड्यातलं काही कळत नाही. माझी पॅन्टेची नाडी सुद्धा माझी बायको बांधते. ए बाबा, तू जा मग घरला. माझ्या नवऱ्याला तपासू नकोस, उगाच मारून ठेवशील. अहो काय काळजी करू नका. 5 वर्ष मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी प्रॅक्टिस केलंय, त्यामुळे मला सगळं येतं या. बर चला आत. ठेवत आहे का पेशंट? होय होय. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ओ माय गॉड. अरे काय नाही, स्टेटस्कोप बंद आहे. भेटलं काय अटॅक आला असतं मला डॉक्टर या. बरं थांब. काय लावून काय पालतो. रात्री काय पावटं खाल्लेलंच काय? नाही अरे बरं. ह्यांच्या किडनीचा एक्सरे काढला पाहिजे. डॉक्टर, त्यांच्या किडनीचा एक्सरे केव्हा काढायचा आहे? आता लगेच काढला पाहिजे. ओ चला उठा, हात पाय धुतो वर. बरं तू चल. दारू सारखा वास कुठं नाही. वैभव शेठ, कोच खाली ठेवलेली दारू एक नंबर आहे बरं का. मी अर्धी बाटली पेलो. कुठली ती हिरव्या बाटली पेला काय? होय अहो ती दारू नव्हती. लॅबवाल्यानं मला माझी लघवी टेस्ट करायला सांगितलेली म्हणून मी माझी लघवी त्या हिरव्या बाटलीत भरून ठेवलेली. दारूच्या बाटलीत लगे कोण ठेवतो मी? फुकणीच्या मग फुकटची पेलं असंच होतं. कशाला प्यायची? बरोबर. ओ डॉक्टर, चला लवकर. बरोबर चला. ओ शेठ, अवघड आहे तुमचं. काय झालं डॉक्टर? सांगा की डॉक्टर, काय झालं? तुमच्या दोन्ही किडनीला 5 मुळ्या फुटले त्या. फुकणीच्या डॉक्टर येऊ कोणच हाताचा एक्सरे 5 मोठा आहे ती. सॉरी दुसऱ्या पेशंटचा एक्सरे वाटतं. ओ माय गॉड. काय झालं डॉक्टर? तुमच्या किडनीला होल आहे. काय झालं? फुकणीच्या डॉक्टर माझ्या किडनीला होल आहे, तुझ्या एक्सरेला होल आहे. सॉरी तुमच्या किडनीला सूज आहे. व्हॉट्सअपला गोळ्या देतो, त्या तेवढ्याच द्या, सगळं बरं होईल. बरं चल ग. आणि हो, 1 महिनाभर यासनी दारू पिऊन देऊ नका, नाहीतर यांची किडनी खराब होईल बघा. आता 1 महिनाभर या माकडाला घराच्या बाहेरच सोडत नाही. ओय बायको, अगं आजपासून जर घराच्या बाहेर गेलास तर तुझं तंगडच तोडून हातात देते, कळलं का? झाकून जुलिया. कळलं. सुनबाई, काय झालं? का वरडतेस माझ्या नातवाला? अहो अण्णा, तुमच्या नातवाची किडनी बाजूला आल्या तरी मी त्याची दारू सुटना. बोकडा, 10 रुपयाची बंद कर की जरा. बरं नाही पेत. जा तू. ओय ब्या, तडपडून जीव गेल्याला चांगला का एकदम जीव गेल्याला चांगला? एकदम जीव गेलेला चांगला आणला. मग तो तुझा दुसरा पाय बी माझ्या अंगावर टाक, म्हणजे पाठदेशी जीव जाईल माझा. सॉरी अण्णा, सॉरी. अरे भावानू, वैभ्य 8 दिवस झालं कुठे दिसलेला नाही. 10 रुपयाला पण नसतोय आपल्यावर. अरे तो आजारी आहे, त्या किडनीला सूज आली आहे. चला जाऊया बघायला त्याला. चला. पप्पा, तुम्हाला सलाईन का लावल्या? काय नाही बाळा, मला ताप आलाय म्हणून लावल्या. जा खेळ जा. वैभव शेठ हाय का बरं? हाय बरं. होय, तुमची संग सुटल्यापासून हाय बरं. भावाला का वहिनी तोंडा विजत काढते माझी. माझ्या जोडीदारांच्या बरं सरळ बोलायचं नाही, तोंड फोडून तुझं. बाबा हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय, नारळ पाणी. अरे नको नारळ पाणी भावा. अरे भावा घे, आजारी असल्यावर नारळ पाणी घेतल्या चांगलं असतंय, लगेच बरं होतंय. घे. अरे नको, काय आवडत नाही रे मला नारळ पाणी. अरे दुसते का तर घे भावा, ये गुट घे गुट. बरं. कसं वाटलं भावा? तुला कुठनं बुद्धी झाली असलं नारळ पाणी आणायची? सांगतो की भावानू, वैभ्य 8 दिवस झालं घराच्या बाहेर नाही.
8 दिवस दारू बिन पेता कसा राहिला असेल, दारू बिना तडपडत असेल बिचारा. मग काय करायचं म्हणतोयस? नारळ आणि इकडे असं केलं भावा खरंच तू देव माणूस आहेस. अहो एकटंच काय नारळ पाणी पितायचा? त्या अण्णासनी पण द्या, त्यासनी अशक्तपणा आलाय. ए नाही मी पेणार आहे. अण्णा इकडे. अण्णा, बाहेर या. हे घ्या नारळ पाणी. बरं झालं सुनबाई, मला पण अशक्तपणा आलेला. अभी मजा आएगा ना भिडो. तुला जोळी पाहिजे मला सांगितलं नाही. अण्णा दारू पेल्यागत काय बोलतायसा? तुला बघायला 10-12 जण कशाला आले ते? अण्णा दारूचा बस कुठं येतोय? इकडं आणा बघू. ह्याच्यात तर दारू आहे. वैद्य आम्ही जातो रे. माकडानो नारळाचं दारू आणताय सगळे तुमच्या अहो दारू प्यायची बंद करा की. ह्या दारूमुळे आपला संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आल्या. बायको आजपासून सुटली दारू मी. खरंच वे होय आई शपथ इथनं पुढे मी नाही दारू पिणार का. देवच पावला बघा. काकी ओ काकी, कोण आलंय सकाळी सकाळी? अहो बघाव जरा बाहेर कोण आले. हा हे कुठे गेलं? काकी हो आले. कार बाळा अहो तुमचा नवरा दारू पिऊन पडलाय तिकडं. काय? कुठं? त्या उकिरडे पडली ती, लय लोड आहे ती. बर बर चल ये रे बाळा. या तरी देवा शरण यो भोग कशा पायी. आओ उठा. ए कोण आहे? एनी प्रॉब्लेम टू यू? आओ काल तर म्हणला होता सा इथनं पुढे अजिबात दारू पिणार नाही आणि आज पिऊन पडलाय वय. ए तुझे छोड़ो कल की बात है, कल की बात पुरानी, दारू है मेरी रानी. उठा आणि चला घरी. ए जागर मी परत येतो, निवांत येतो. माझं मी एकटा चालत चालत माझ्या पायाला. ए बाळा धर जरा त्यासने घरी घेऊन जाऊया. गोड हात लावतोय मला. येऊ कोण माणूस आणलाय तुझ्याने? कोण आहे तू? यायला तुझ्या तू माझ्या बायको बरं काय आलाय? तुझ्या तर पोटात जाऊ तू पाहिजे तुझ्या. तू सोड मला सोड. येतो जेव्हा मी परत येतो म्हणतोय ना, मी येतो. इट्स ओके. ओके म्हणता चप्पल राहिलं. इट्स ओके. अरे अरे ओढू नका रे मला. ओके. ए वा ए कुकू 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 वा या कुकू कुकू वा वा. बाबा आहे माझं तो. ओके भुकू नको रे. ए माझं पोट आज ए बाळा. ए माझं सोन्या वा चल रे बाळा. ये बाळा. अरे हळू हळू वळलं मला. अरे जोराची मला काय चालायचं मला. अरे का वायब्याला पाक दारू वाया गेले वाटतं. संगत चांगली पाहिजे बघ. आजकालची तरुण पिढी दारू आणि गांजात पाक वाया गेल्या बघ. ए चला चला घरी बैठलं की असू दे. अहो चला घरी. अजी अजी निवांत बसलाय. बर ठीक आहे. तुम्ही पण इथंच घ्यायला माझ्या. नमस्ते. येऊ का? चला अजी नमस्कार. लगेच असू दे गेले पाकडे. अरे जोड घे मला. ही बघा याचा बाप दारुडा आहे. मम्मी सगळे पोरं म्हणतात की तुझा बाप दारूड आहे. असू दे बाळा तू नको लक्ष देऊस.
अहो मी तुमच्या पाया पडते पण दारू तेवढी सोडा. ए डुचके तू कोण सांगणार मला दारू सोडा याव करा देव करा पैसे माझं दारू माझी बरोबर का नाही बाबी माझं बहीण काय करायचं तू मला सांगू नको डुचके तोंड माझी याव. बरं तुम्ही शांत व्हा, चला घरी. हॅलो आई. हॅलो, बोल की पोरी. माझा नवरा लय दारू प्यायला लागलाय ग. आज तर दारू पिऊन उकिरड्यात पडला होता, तिथनं उचलून आणलंय मी त्याला. पोरी तू रडू नको, होईल सगळं नीट. मी आणि तुझा पप्पा उद्याच येतो आणि सांगतो त्यासनी समजावून. बर बर आई. पोराची काळजी घे आणि सारखी रडू नको बाळा. बर बर ठेवते. काय ग काय झालं? अहो जावई दारू पितोया, आपण उद्याच जाऊया पुरगीकडं. बर बर जाऊया उद्या. पूजा बाहेर ये पूजा तुझ्या आहे ना तुझी. अहो काय? ए 500 रुपये दे मला. मी नाही देणार. अगं 500 काय म्हणतो कळतं काय अहो, तुला सोडा. 500 दे ना धन कुठं अहो माझ्या थांबा, धन मी आणते कुठून तरी. लवकर झालं बर ए बा इकडे ये इकडे पोरगी पण माझ्या बाईवर गेला दिला का तू पण इकडे वर कोण आहे रिमॉडेल? ए ती वैभ्या नाही दारुडे तिची बायको आहे. कडव दिसत्यावर का? ओ वहिनी वैभ्या दारुबीन पडला असता त्याला उचलायू का तुमच्या सोबत? नालाय का, तोंड सांभाळून बोल, नाहीतर. नाहीतर काय त्या दारुडे वैभ्याला सांगणार आहे. वहिनी इकडे की जरा. काय झालं ग? मला 500 रुपये पाहिजे होतं. कशाला? जरा काम होतं. नवऱ्याला पाहिजे असतील दारूला. अहो नाही, पोराला शाळेत भरायला पाहिजे ते. लवकर दे म्हणजे झालं, नाहीतर मला हेलपाट मारायला लावशील. आणि नाही नाही देते. ए राजमा इकडे ये. अरे तुझी मम्मी पैसा नाही दिला कुठं बघितलं की अजून कशी यायला नाही. अरे जागी कशी आली. ओ हे घ्या 500 रुपये. एवढा उशीर काय केलास पैशानं तुझे. माझ्या पुरीला हात लावाय तुझी हिंमत काय झाली? ए तुमचा काय संबंध आहे असं बैकवायचं ती माझी पुरी 1 मिनिट पण थांबायचं नाही तर जा आत्ताच्या आता बॅगा घेऊन बाहेर ये. जावा जावा बॅगा भरा. माझ्या पोराला यायचं नाही पोरा तू माझ्या जमणार का नाही जा बाजूला. जा मला काय फरक पडत नाही. एकटा जीव सदा जीव. पूजा चहा दे ग मला. पुरी 1 मिनिट पण थांबायचं नाही तर जा आत्ताच्या आता बॅगा घेऊन बाहेर ये. जाऊ दे तिच्या आईला, दारू पिऊन देत नव्हती मला. काय मला गरज नाही कोणाची. पूजा आंघोळीला पाणी ठेव ग जरा. पूजा जेवाय वाट ग. पोरा सुखी संसाराची पाक राख रांगोळी केलीस बघतो. तू निर्व्यसनी होतास तेव्हा गावात तुझा दरारा होता. तुझ्या बायकोकडं कोण नजर वर करून बघत नव्हतं. पण काल त्या जगून तुझ्या बायकोची छेड काढली. काय? पोरा एखादी व्यक्ती जवळ असल्या तर तिची किंमत कळत नाही, पण तीच व्यक्ती आयुष्यातनं निघून गेली की तिची किंमत कळत्या.
पुन्हा. वैभ्या बाळा, तुझी आजी होती तेव्हा तिच्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता. आता वेळच वेळ आहे, पण ती या जगात नाही. पूजा. अहो मी तुमच्या पाया पडते पण दारू तेवढी सोडा. ए डुचके, तू कोण सांगणार मला दारू सोडा, याव करा देव करा. हे घ्या 500 रुपये. एवढा उशीर काय केलंच पाहिजे ना तुझे. ही बघा याचा बाप दारुडा आहे. तुम्ही सगळे पोरं म्हणतात की तुझा बाप दारुडा आहे. पूजा, पूजा बाहेर ये. नाही तर पूजा जाईत नाही. सासरे बुवा, चुकलं माझं. पूजा होती तर मला तुझी किंमत कळली नाही, पण आता चांगलीच किंमत कळली तुझी. वेळ केलास तू, आम्ही तिथं लगीन दुसरीत लावणार आहे. चल जाईत नाही. नका असं करू नका सासरे बुवा, पाया पडतो तुमच्या. पूजा बाहेर ये, पूजा. चल जाईत ना बाहेर. चल. पूजा. मम्मी बाबा का मारतात पप्पांना? काय नाही बाळा, तू आज जा. तुला एकदा जा म्हणायला काय का? चलीत नाही. पूजा प्लीज चल ग माझ्यावर. परत आयुष्यात कुठलं सुद्धा व्यसन करणार नाही मी. कसा विश्वास ठेव तुमच्यावर? किती वेळा दारू सोडतो बोललात आणि परत प्यायला लागलात. पूजा, मी आपल्या पोरा शपथ घेऊन सांगतो, परत आयुष्यात कुठलं सुद्धा व्यसन करणार नाही मी. शेवटची संधी दे मला, माफ कर. पुरी जा त्यांच्या सोबत. सासरे बुवा, थँक्यू. मित्रांनो, संसार प्रेमाने टिकतो, व्यसनाने नाही. तुमची एक चुकीची सवय बायकोच्या डोळ्यातलं प्रेम आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं हिरावून घेते. दारूमुळे तुटलेली नाती आणि झालेला पश्चाताप आयुष्यभर मनाला जाळत राहतो. म्हणून वेळ निघून जाण्याआधी स्वतःला बदला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे.